नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। प्रियकरामुळेच बायको झाली नवऱ्याची वैरी, अनैतिक संबंध ठेवणे भोवले, पतीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा। प्रियकरासह पत्नी तुरुंगात, राहुरीच्या ताराहाबाद कुरणवस्ती येथील प्रकार, 3 जणांवर गुन्हा दाखल। बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेत पाहून नवऱ्याचा संयम सुटला आणि त्याने इतर कोणताही विचार न करता दिनांक 28 डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताराहाबाद येथे घडली होती। मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी आत्महत्या करण्याचे कारण व सर्व घटना चिठ्ठीत लिहून तसेच मोबाईलवर रेकॉर्डिंग करून ठेवल्याने सदर घटनेला वाचा फुटली आहे आणि क्षणात आत्महत्येचे कारण समजताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व आरोपींचा छडा लावला। त्यातील एक आरोपी गजाआड केला आणि 10 दिवसांनी इतर आरोपी पकडले गेले। मात्र प्रियकरामुळेच बायकोच आपल्या नवऱ्याची वैरी निघाल्याने ताराहाबादसह पंचक्रोशीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला। रमेश उर्फ रामा भाऊसाहेब गांगड वय 30 हा त्याच्या कुटुंबियासह राहुरी तालुक्यातील ताराहाबाद कुरणवस्ती येथे राहत होता। त्याने शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती। मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना एका चिठ्ठीत लिहून ठेवली तसेच त्याच्या मोबाईलवर रेकॉर्डिंग करून ठेवलं। त्यानुसार रमेश याची पत्नी ताराबाई हिचे शेजारीच राहणारा रवी नामक तरुणाशी अनैतिक संबंध होते। रमेश उर्फ रामा याने अनेक वेळा त्याची पत्नी तारा व रवी यांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं। त्यानंतर आरोपींनी अनेक वेळा रमेश उर्फ रामा याला दमदाटी करून मारहाण केली होती। आरोपीच्या त्रासाला कंटाळून रमेश उर्फ रामा याने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली। तसेच आरोपींना अटक झाली पाहिजे असा मजकूर त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आढळून आला आहे। रमेश उर्फ रामा याच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरून आरोपी ताराबाई रमेश उर्फ रामा गांगड, रवी एकनाथ गांगड, सचिन एकनाथ गांगड राहणार ताराहाबाद तालुका राहुरी या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावेळी एक आरोपी वगळता संबंधित पत्नी व तिचा प्रियकर आत्महत्या केल्यापासून फरार होते। यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र कांबळे, अविनाश दुधाडे आदी पोलीस पथकाने ताराहाबाद परिसरात आरोपींचा शोध घेतला। यावेळी एक आरोपी सचिन एकनाथ गांगड यांच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतलं। मात्र मुख्य आरोपी रवी गांगड व मैताची पत्नी ताराबाई गांगड हे दोघे पसार झाले होते। त्यानंतर त्यांच्या शोधार्थ राहुरी पोलीस पथके अनेक ठिकाणी रवाना झाली होती। पतीच्या दशक्रिया विधीनंतर म्हणजे गेल्या 10 दिवसानंतर अनैतिक संबंधातील पत्नीचा पोलिसांनी शोध घेतला आणि तिला ताब्यात घेण्यात आलं। याबाबत राहुरी पोलीस संबंधित प्रियकर व त्या महिलेची कसून चौकशी करीत आहेत। या घटनेमुळे संबंधित मयत तरुणाचा संसार उघड्यावर पडला आहे। तिला व इतर 2 आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत तरुणाच्या कुटुंबियांनी केली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।